नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, संवाद कौमुदी. प्रश्न दुसरा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? मित्रांनो, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर चैत्यभूमी, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, चैत्यभूमी. चैत्यभूमी या ठिकाणी कोणाची समाधी आहे मित्रांनो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी आहे. प्रश्न चौथा, सन 1923 मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली होती? सन 1923 मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली होती मित्रांनो? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे, विठ्ठल रामजी शिंदे. अहिल्या आश्रमाची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? तर 1923. कोणी केली मित्रांनो? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. प्रश्न पाचवा, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहे मित्रांनो? तर कर्मवीर भाऊराव पाटील, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. प्रश्न 6वा, राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? मित्रांनो, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, मुंबई. प्रश्न 7वा, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, महात्मा ज्योतिबा फुले. मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ विचारला तर महात्मा फुले यांनी लिहिला आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 8वा, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे देतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, पंचायत समिती सभापती. प्रश्न 9वा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? मित्रांनो, उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या राष्ट्रात संबोधले जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, जपान. प्रश्न 10वा, वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो? तर वाचन प्रेरणा दिन हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न 11, विराट कोहली हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विराट कोहली हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर क्रिकेट, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, क्रिकेट. प्रश्न 12, सिंहगड हा ऐतिहासिक किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, सिंहगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे या ठिकाणी सिंहगड हा किल्ला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, पुणे. सिंहगड किल्ला कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न 13, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? मित्रांनो, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, साने गुरुजी. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी मित्रांनो साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 14, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, दिल्ली. प्रश्न 15, मृत्युंजय ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिलेली आहे? मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो? तर शिवाजी सावंत यांनी लिहिली, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांनी कोणती कादंबरी लिहिली मित्रांनो? तर मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 16, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या ठिकाणी आहे? मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर अमरावती या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे, अमरावती. अमरावती या ठिकाणी प्रोजेक्ट टायगर मेळघाट हे आहे मित्रांनो, मेळघाट
कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर अमरावती या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. प्रश्न 17, वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, तर पालघर या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे पालघर. वाधावन बंदर कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर पालघर या ठिकाणी आहे. प्रश्न 18, भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, भारताची पहिली सोलार सिटी विचारली आहे, कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर मध्य प्रदेश या राज्यात आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मध्य प्रदेश. मित्रांनो, मध्य प्रदेश या ठिकाणी भारताची पहिली सोलार सिटी आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 19, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? मित्रांनो, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे मित्रांनो, तर तुळशी तलाव मुंबई या शहरामध्ये आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मुंबई. मित्रांनो, तुळशी तलाव विचारला आहे, तुळशी तलाव लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. प्रश्न 20, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मित्रांनो, तर उपराष्ट्रपती असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष विचारले मित्रांनो, तर उपराष्ट्रपती असतात, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 21, विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांचे वय किमान डॅश वर्ष असावे लागते. मित्रांनो, विधान परिषद निवडणूक विचारली आहे, विधान परिषद निवडणूकमध्ये उमेदवारांचे वय किती वर्ष असावे लागते मित्रांनो, तर 30 वर्ष, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे 30 वर्ष. मित्रांनो, विधान परिषद विचारली तर 30 वर्ष आणि विधानसभा विचारली तर 25 वर्ष वय असावे लागते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. विधानसभेसाठी 25 वर्ष तर विधान परिषदेसाठी 30 वर्ष इतकं वय असावे लागते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न 22, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो, तर पुणे या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे पुणे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो, तर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न 23, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर नंदुरबार, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे नंदुरबार. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर नंदुरबार. प्रश्न 24, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे, तर मध्य प्रदेश, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे मित्रांनो, तर मध्य प्रदेश. प्रश्न 25, देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर क्रिकेट, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे. देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो, तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती देखील तुम्हाला मिळेल आणि इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा लाभ होईल. धन्यवाद मित्रांनो.